तर मित्रांनो बघू शकता हा जो बोर्ड दिसतोय इटाडेचा, तो इथे आपल्याला आतमध्ये नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे सरळ. बाईक आहेत आणि सायकल आहेत आणि फ्रीज, मेंढे असे आपल्याला सुट्टी मेकर केशव मामा यांनी सांगितलेलंच आहे. तर ते नियम वगैरे लागू होतील. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे ते इटाड्याच्या मैदानावर आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत केशव मामा. तर मामा नमस्कार. नमस्कार. तर नाव सांगा ना तुमचं पहिल्यांदा. माझं नाव केशव दळवी सावत, सुट्टी मेकर आणि सोमनाथ व इतारेचे सर्व ग्रामस्थ मंडळ इतारे. तर मामा किती तारखेला आपलं मैदान भरणार आहे? हा मैदान 4 मार्चला येत्या 4 तारखेला आयोजित केलेला आहे. श्री माननीय केंद्रीय मंत्री कपिल दादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा मैदान आयोजित केलेला आहे. आयोजक श्री जगनशेठ पाटील, सरपंच इतारे व ग्रामस्थ मंडळ इतारे यांच्या नेतृत्वात हा भव्य दिव्य असा मैदान आयोजित करण्यात येणार आहे येत्या 4 तारखेला. तर दरवर्षी फुल जोशात आपण बघतोय मैदान, आणि या वर्षी काय नवीन असणार आहे, काय नवीन तुमच्या डोक्यात मैदानावर आज कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत? या वर्षी पण असा न भूतो न भविष्य असा मैदान जगनशेठ पाटील स्वतः इथे येऊन आम्हाला सर्वांना बोलून घेऊन स्वतः मेहनत करतं. त्याला शर्यतींचा शौक नसला, राजकीय क्षेत्रात जास्त आहे, पण तरी पण पाठीचा स्वतः सांगाल, आम्ही सांगतो असं नाही, तो जेवढा चांगला होईल तेवढा करा आणि स्वतः येऊन मेहनत करतो. तर बक्षिसांचं स्वरूप वगैरे कसं राहणार आहे? बक्षिसांचं स्वरूप आता आम्ही 2-3 दिवसात आम्ही जाहीर करणार आहे. 2 4 व्हीलर आहेत, बाईक आहेत आणि सायकल आहेत आणि फ्रीज, मेंढे असे अनेक बक्षीस आहेत. येत्या 2-3 दिवसात आम्ही ते जाहीर करू. तर मामा आज आपण पाटी बघतोय, अतिशय सुंदर पाटी. तर पाटीचं अंतर वगैरे किती आहे ते सांगा ना, काही नवीन? फाटीचं अंतर आपलं गेल्या वर्षीपासून जवळजवळ 50 फूट वाढून आहे. आणि फाटीचा काय ना, आता आपण बघतो शर्यतीत फाटी रास मोठे असते, पण गाडा मालक कसे भरपूर पुढे येतात सोडायला, पण यावेळेस आम्ही पट्टीचा वापर करणार आहे जेणेकरून जाग्यावल्या गाडी सुटाल. तर कोणते कोणते असे मोठे नंदी आहेत की आपल्याला पाटीवर बघायला मिळतील? या पाठीवर पूर्ण महाराष्ट्राचे नंदी येतील. सोन्या असेल, मथुर असेल, भोंगा सैराट असेल, सर्जा असेल, गोटचा, अनेक पनवेलाची बैल आहेत. त्यांची नावं तर नाही समजा माहिती, पण पूर्ण महाराष्ट्राचे नामांकित बैल इथे येणार. तर आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. तर यावर्षी प्रेक्षकांसाठी कसं काही नियोजन केलेलं आहे तुम्ही? यावर्षी प्रेक्षकांसाठी अजून आपण रॅलिंग वाढवलेले आहे. गेल्या वर्षी होती त्याच्या दुप्पट आपण बसवण्यासाठी आपण केलेले आहे अभिलीन. आणि नंदी वगैरे येतील मोठ्या प्रमाणात, आपण अड्डा भरवणार आहोत. तर नंदींसाठी काय सोय, कुठे बांधण्यासाठी कुठे जागा वगैरे काय? नंदींसाठी ते एवढी जागा आहे, एवढी कुठल्याच मैदानाला जागा नाही. 4 बाजून जागा आहेत, पूर्ण झाडं बिर आहेत आणि सर्वांची व्यवस्थित सोय. किती पण गाड्या येऊ दे ना, किती पण नंदी येऊ दे, जागा अपुरी पडणारच नाही एवढी जागा आहे. तर मामा अटी वगैरे कशा असतील? एवढं मोठं मैदान आपण भिवंडीत पहिल्यांदा म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली कुठेतरी बघतो, तर नियम अटी वगैरे कशा असतील? नेम अटी ज्या आहेत त्याच आहेत आपल्या मोठ्या कमिटीच्या. कारण आपण जे सेवाभावी संस्था ठाणा रायगड पाडगलचे अध्यक्ष संदीपभाई माली व त्यांचे इतर पदाधिकारी, सर्व सदस्य, उपाध्यक्ष सर्वांचा मान ठेवून व भिवंडी तालुक्याचे सर्व सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा मैदान घेतलेला आहे. तर दरवर्षी एवढं मोठं मैदान आपण बघतोय, तर मैदानाबद्दल काय बोलाल? मैदानाबद्दल भरपूर मेहनत. ज्या दिवशी आम्ही तारीख डिक्लेअर केली तिथून लगेच पोरं कामाला लागले आणि सर्व स्वतः जगनशेठ पाटील बसून देत नाही, फोन करता राहतं, केशवदा कुठे आहे, सर्व पोरांना जमा कर आणि तू व्यवस्थित अरेंजमेंट कर. साईनाथ झाला, रुपेश झाला, सर्व ही मंडळी सगळी रोजची रोज 12 घंटे त्याची असतो. तर जगनशेठ हे नाव आपण राजकारणात पण बघतोय, तर त्यांच्याबद्दल काय बोलाल? जगनशेठच्या बद्दल बोलायला एवढं कमीच आहे, कारण या आपल्या लोणार पुंडास गटाचा एक दानशूर नेता असा आम्ही त्याला जाहीर करतो. कारण कुठं शर्यती असोत,
कुस्त्या असोत, मॅची असोत, जेव्हा आमंत्रण येणार तेव्हा तो तिथं उपस्थित राहणार. नुसता उपस्थित न राहून हातभार पण प्रत्येक आयोजकांना तो देत असतो. तर दादांच्या नेतृत्वाखाली आपण क्रिकेटच्या पण स्पर्धा बघतोय, आता बैलगाडा बघतोय, तर त्याच्याबद्दल काय बोलाल? आणि गावकऱ्यांचा सपोर्ट वगैरे तुम्हाला कसा असतो? गावकऱ्यांचा भरपूर सपोर्ट असतो, कारण गावाचा सपोर्ट नसला तर कुठलाही कार्य साध्य होत नाही. कारण गावाचाच सपोर्ट असेल तेव्हा गावचा एक आपला माणूस कुठेतरी पुढे जातो, कारण गावचा सपोर्ट असेल तरच पुढे जातो. आणि आपल्याला कुठल्या मैदानात असे ऍक्सिडेंट वगैरे होताना दिसतात, तर या मैदानात काय तुम्ही असं केलंय की ऍक्सिडेंट वगैरे काय, ऍम्ब्युलन्स वगैरे काय बोलून वगैरे ठेवाल का? काय नियोजन आहे? आपण आपला लिगल आहे सगळा असणार आहे. ऍक्सिडेंटचा काही इथं वाचता पण येणार नाही, कारण आपण जे इथं स्थानिक देवांना जे आपण देतो, नारळ व असेल फुल, नारळ फुल, हे सर्व देऊन आम्ही देवाला एकच विश्वासाने प्रार्थना करतो की इथं ज्या 2 वर्षात आपला मैदान व्यवस्थित पार पडले तसा याही वर्षी व्यवस्थित पार पडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर मामा, ज्यांच्या नावावर आपण हे मैदान बघतोय, तर ते बघायला मिळतील का मैदानात कपिल पाटील साहेब? 100% येणार आहेत. कपिल पाटील साहेबांचा आम्ही जगन शेठ पाटीलनी त्यांचा टायमिंग घेतलेला आहे ना. टायमिंग घेऊन तारीख घेऊन त्यांच्याकडूनच आपण हे मैदान या तारखेला आपण भरवलेलं आहे. तर मामा, तुमच्या मते बैलगाडा क्षेत्र तुम्हाला कसं वाटतंय? सुट्टी मेकर नाव म्हणून तुम्हाला ओळखलं जातंय, तर त्याच्याबद्दल काय? सुट्टी मेकर नाव मागून हाय आपण, कारण बरेच लहानपणापासून आमच्या घराण्याचा तो शौक आहे. आपली स्वतःची पण बैला होती आणि स्वतः पहिले ड्रायव्हरगिरी करायचो. नंतर मी बैला सोडायला लागलो, कारण माझे जे जुने मित्र आहेत बैलगाडा मालकांचे म्हणजे मालक, ते असेल आपला समीर शेठ भोईर, बंडू शेठ म्हात्रे बागशाला मैदान, माणिक शेठ पाटील वाघवील व आपला दातिवलीवाला दादा. आणि मग त्यांनी सांगितलं की तू आता बैला आखलाची सोडून दे, बैला पकड, नाही तर मी स्वतः जॉकी आहे. असा नाही जॉकी, एक नंबर जॉकी. आताचे जॉकी काय हे पहिले विचारताना किती वेळ शर्यत झाली. पहिले आपण स्वतः बिना कासराची बैला आखलेले आहेत. आपला इथल्या टिटवी आणि पोपट्या होता फेन्याचा, बाबन मामाचा, तिथून आपण ड्रायव्हरी करता. आणि तिथून पहिल्यापासून आजपर्यंत 1 रुपया कोणता घेतला नाही. म्हणजे एकदम याला बोलताना न कोणता पैसे घेता आपण पेट्रोलला सुद्धा कोणते पैसे घेत नाही, अशी सेवा करतो आपण. आणि म्हणून त्याच्यात मला यश आहे या क्षेत्रात. तर हे कितवे वर्ष आहे आपण बघतोय? हे 3रा वर्ष आहे. तर 3 वर्ष झालं आपण हा अड्डा बघतोय. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रेक्षक कुठेतरी अजून मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला भेटतील, तर त्यांच्यासाठी कसं काय तुम्ही नियम वगैरे ठेवतील? बॅरिगेट वगैरे आता तर आपल्याला बघायला नाही भेटत, तर तुमचं काम वगैरे होईल तेव्हा बघायला भेटेल, त्याच्याबद्दल काय बोलाल? बॅरिकेड आम्ही आता यावर्षी 100% करणार आहोत, कारण गेल्या वर्षी थोडीशी आमचा झाला, कारण आम्ही नाही ज्याला काम दिलं त्यांनी थोडंसं बॅरिकेड नाही लावलं, त्याच्यामुळे थोडा गडबड झाली. पण जरी बॅरिकेड असोत नसोत पण बॅरिकेड 100% आहेत. पण माझे जे मित्र आहेत, माझे सुट्टी मेकर माझा ग्रुप असेल, माझे मैदान भरवतात उसाटण्याचे आहेत, बोनिलीचे आहेत, खिडकालीचे आहेत, हे मित्र मला सहकार्य करतात. व सर्व मैदानवाले, गाडा मालक सर्व, जसा मी त्यांना वर्षभर मदत करतो तसे एक मैदानाला मला ते सहकार्य करतात. आणि आताच बोनिलीचा मैदान होता त्याच्या तारखेला, पण मी पप्पू दादा, प्रवीण दादा अभिनंदन करतो, कारण मी फोन केला, लगेच बोलले ते की दादा तुझा मैदान आहे, आम्ही मागे घेतो. मग त्याची तारीख टाकून पण त्याही सांगितलं, त्यांनी मागे घेतले, म्हणून त्यांचे पहिले धन्यवाद करतो और अभिनंदन देतो त्यांना. तर मामा, नवीन गाडा मालक आपल्याला बघायला भेटतील मैदानात, तर त्यांच्यासाठी लोकेशन वगैरे आणि कुठून जवळ पडेल आपल्याला आणि सोयीस्कर होईल त्याबद्दल? आता नवीन गाडा मालक कोणी पण चारे बाजून पहिले पण रस्ता होता, आता पण रस्ता आहे. नाशिक वाले तर आपलं डायरेक्ट 1-1.5 घंट्यात आपल्या आमण्याला उतारतात. इकून आपलं ठाणा रायगड वालं कोणी बापगावरून येईल, कोणी सावध नाक्यावरून येईल, कोणी इतारे सोनटिकलीवरून येईल. चारे बाजून रस्त्यात, म्हणजे आपल्या इथं भरपूर जागा आहे, असा ट्रॉफिकचा काही विषयच नाही. तर मामा, एवढे आपण बक्षीस बघतोय, आकर्षक बक्षीस आहेत आपल्या आयोजनात, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण गाड्या वगैरे येणार आहेत, तर कसं काय नियोजन कराल? तुमच्या डोक्यात काय आहे सध्या, की कसं नियोजन कराल त्यांचं? सुट्टीचा बोला किंवा त्यांना एकत्र म्हणजे गेट वगैरे कराल तुम्ही, त्याच्याबद्दल काय बोलाल? आम्ही सिरियल पाने सोडणार आहे
आणि आपण इथं पूर्ण येता झाडाजवळ हे करणार आहे, 20-20 गाड्या इथून सोडणार आहे आणि गाड्यांना डायरेक्ट मधूनच सोडणार आहे. दोन्हीकडून आपण 2 बिल्ले ठेवणार आहेत. सेम बिल्ले असेल त्यांनाच आतमध्ये एंट्री देणार आहे. तर मामांशी बोलून बरं वाटलंय आणि बघू शकता पाठी वगैरे थोड्याच वेळात आपण बघूयात. तर मामा वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि असंच प्रगती करत राहा आणि असेच भिवंडीसाठी कुठेतरी मोठे मोठे मैदान करत राहा. छोट्या छोट्या बैलगाड्या मालकांनाही चान्स मिळू दे. आणि आपण ज्या 2 गाड्या ठेवल्यात 4 व्हीलर त्या कशा प्रकारे असणार आहेत? त्या आता 2 ठेवायच्या का 1 ठेवायच्या, आम्ही आता येत्या 2-3 दिवसात बसू आणि तो फायनल करू आपण कुठला हे करायचा आहे. आणि भिवंडीचा एक इतिहासच आहे, जेवढे पण मैदान होतात भिवंडीत हे कमवासाठी नाही होत, हे काहीतरी वेगळंच भिवंडी तालुक्याचा नाद आहे. आणि नादासाठी आणि नावासाठी भिवंडी तालुक्यात खरोखर मैदान होतात आणि भरघोस अशा बक्षिसी क्रिकेट असो दादा बघ, श्यामशेठ दळवी साहेबांनी पण एवढ्या गाड्या ठेवल्या, बाईक ठेवल्या. पण भिवंडीवाले आहेत ना काहीतरी वेगळंच करून दाखवतात. भले एक अड्डा करतील पण काहीतरी वेगळाच म्हणजे असा नावाचाच करतील. तर धन्यवाद मामा वेळात वेळ काढून दिल्याबद्दल. धन्यवाद तुझं पण. तू आता आमचे जे पण काय आम्ही दिलेले छोटे मोठे तुटके मुटके शब्द लोकांपर्यंत पोहोचवणार, तुझे पण अभिनंदन करतो. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता आपण आज आलेलो आहोत इटाड्याच्या मैदानावर. भव्य मोठं मैदान होणार आहे. इथे 2 4 व्हीलर बघू शकतो आपण. आणि प्राईज कसं काय आहे ते अजून कन्फर्म झालं नाही आहे. आयोजकांकडून अजून कन्फर्म करायचं बाकी आहे. तर बघू शकता फाटी वगैरे कशी आहे, अजून रोलिंग वगैरे करायचं बाकी आहे. आणि आपण बॅरिगेड वगैरे बघणार आहोत. तर जशा प्रकारे आपल्याला सुट्टी मेकर केशव मामा यांनी सांगितलेलंच आहे, तर ते नियम वगैरे लागू होतील. आणि आयोजन वगैरे खूप मस्त गेल्या वर्षी पण आपण बघितलं असेल. आणि यावर्षी नवीन हंगाम चालू होणार आहे. तर नवीन हंगामात नवीन काहीतरी विचार घेऊन उतरलेले जगनशेठ पाटील सरपंच इताडे त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला बघायला भेटते बैलगाडा शर्यतीचा थरार. आणि मंडळी वगैरे बसलेली आहे, नियोजन वगैरे मैदानाची तयारी चालू आहे. थोड्याच दिवसात आपल्याला पूर्ण तयारी होताना दिसेल. आणि आपल्या चॅनेलवर पण अपडेट पडत राहतील, बघायला विसरू नका. पुढे कसं काय नियोजन वगैरेचं आयोजन वगैरे कसं काय होतं आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसं काय लवकरच तुम्हाला अपडेट मिळेल. तर मित्रांनो बघू शकता चारी बाजूने वातावरण आपण बघू शकतो. वातावरणासह झाडं वगैरे आहेत आणि तिथे आपण बैल वगैरे बांधू शकतो. आणि या साईडला बघू शकतो आपण सुट्टी, आणि त्या साईडला बघू शकतो आपण दागाव. खूप जास्त मोठी आपल्याला फाटी वगैरे बघायला भेटते, सुंदर अशी फाटी. आणि ही जी तुम्हाला दगडं वगैरे बघायला मिळतात ती पण सर्व रोलरने वगैरे साफ वगैरे करण्यात येईल. आणि काम तसं चालू आहे. थोड्याच दिवसात आपल्याला पुढची अपडेट तुम्हाला मी दाखवतो चॅनेलवर. तर ती बघण्यासाठी नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा आपलं. तर मित्रांनो ही फाटी आहे आणि याची रुंदी वगैरे पण बघू शकता. म्हणजे साईडला असं आपला बैल वगैरे गेला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, बॅरिकेड वगैरे तर असणारच आहेत. आणि फाटीची रुंदी पण मोठी आहे, बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला यायचं झालं तर हा आहे आमनेपाड्याचा प्रवेशद्वार. तर तिथं न जाऊन आपल्याला राईट मारायचं आहे. आणि राईट मारून हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला इथून आपल्याला. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही या सर्कलवर येता तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल आमनेपाड्याचा प्रवेशद्वार. तर तिथे नाही जायचं आपल्याला जायचं इथं राईट मारून सरळ. आणि हा रस्ता सरळ जातो, या रस्त्याने आपल्याला जायचं आहे.
तर मित्रांनो बघू शकता हा जो बोर्ड दिसतोय इटाडीचा, तो इथे आपल्याला आतमध्ये नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे सरळ. आणि सरळ जाऊन पण एक राईट येईल, तो राईट मारून आपल्याला डायरेक्ट आपण मैदानातच जाऊ. तर बघूया तो पुढे येईल तो राईट. तर मित्रांनो बघू शकता इथून आपल्याला राईट मारून आतमध्ये जायचं आहे. आणि इथून जो दिसतोय तुम्हाला दिसत नसेल आता, आयोजन वगैरे पूर्ण कंप्लीट झाल्यावर लांबूनच तुम्हाला समजून येईल की मैदान कुठे आहे ते. सरळ सोपं रोड आहे, काही अवघड नाही आहे. तर इथून राईट मारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे.